सकाळी सकाळी मोबाईलवर एवढा दसरा दसरा झाला आहे की मोबाईलमधून आपट्याची पाने बाहेर पडतील असं वाटतंय. हॅपी दसरा. टच फोनच्या जमान्यात जिवलग मित्र टचमध्ये राहत नाही. हीच गोष्ट मनाला टच करते. पण काचेचे भरलेले ग्लास एकमेकांना टच करायला बोलावलं की सगळे टचमध्ये येतात. तुम्ही जर गरम चहात पार्लेजी बिस्किट बुडवून सांभाळू शकलात तर तुम्ही जीवनातली कोणतीही जबाबदारी सांभाळू शकता. मुलगी, आई, मी लग्न नाही करणार. मी गेले की तू कशी राहणार? आई, खूप सुखी आणि शांततेत राहीन. जा बाई जा. इसे कहते हैं बेस्ट फ्रेंड. पंडित जी, ग्रह दशा खराब है. रोज सुबह कुत्ते को रोटी और दूध देना. अपने दोस्त से, सुन बे, कल से तेरा सुबह का नाश्ता मेरी तरफ से. पति, रूप तेरा ऐसा दर्पण में ना समाये. पत्नी, मैं सब समझती हूँ कि तुम इनडायरेक्टली मुझे बोटी बोल रहे हो. हो गई मार कुटाई. पत्रकार, आप किस फील्ड में काम करती है? महिला, ऑयल एंड गैस. पत्रकार, वाह, कहाँ पर पोस्टिंग है? महिला, किचन में. कैलास अपार्टमेंट हाऊसिंग सोसायटीच्या गेटवर लावलेली पाटी. पार्किंग फक्त कैलासवासियांसाठी. आजकाल जेवढी लाज पैसे उधार मागायला वाटत नाही त्यापेक्षा जास्त लाज दिलेले उधार पैसे मागताना वाटतं. लग्नाच्या पहिल्या रात्री सर्व झाल्यानंतर नवरा बायकोला विचारतो. नवरा, जानू, तुला काही त्रास तर नाही ना झाला? बायको लाजत, अहो, मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एकदा झाला होता त्रास, त्यानंतर कधीच नाही. नवरा बेशुद्ध.